नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि आपण घेऊन आलो आहे एक मोठी अपडेट आर टी विषयी. उद्या 10 वाजता निकाल जो लागणार होता त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेत हे आपण पुढे बघणारच आहोत. पण त्याच्यासोबत अजून एक गोष्ट आपण बघणार आहोत की उद्या जेव्हा लॉटरी ही ऑनलाईन पद्धतीने लागेल त्याच्यामध्ये तुम्ही 3 पद्धतीने कशाप्रकारे बघू शकतात की तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर लागला आहे का नाही. याच्यासाठी 3 मेथड आहेत. तर त्या आपण तिन्हीच्या तिन्ही मेथड डिस्कस करणार आहोत. त्याच्यापूर्वी उद्याच्या ज्या 10 वाजता लॉटरी लागणार होती त्याच्यात काय नक्की बदल झाला आहे ते आपण पहिले जाणून घेऊयात. त्यापूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण आपण फक्त आर टी विषयी मेजरली न्यूज बनवत असतो आणि बऱ्याच लोकांना याचा लाभ झालेला आहे. तर नक्की आर टीच्या चॅनलला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वळूयात आजच्या आपल्या विषयाकडे. तर उद्या दिनांक 11 तारखेला सकाळी 10 वाजता ही लॉटरी आयोजित केली होती, जी आता अपडेट आलेलं आहे त्याच्यामध्ये ती 10 वाजता न लागता काही कारणांमुळे थोडं उशिरा लागणार आहे, जे की याच्या बातमीत आपण बघू शकता. महाराष्ट्र आर टी ॲडमिशन लॉटरी रिशेड्यूल्ड ड्यू टू मोदीज परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम नेमका त्याच वेळेत आला आहे ज्या वेळेत लॉटरी ठरली होती. त्यामुळे आता जी आर टीची लॉटरी आहे ती 10 वाजता लागणार नाही ऑनलाईन पद्धतीने. त्याच्यामध्ये काही चेंज झाला आहे. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही लॉटरी 10च्या ऐवजी 1 वाजता दुपारी लागणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही लॉटरी 1 वाजता बघायला भेटेल. म्हणजे अजून तुम्हाला 3 तास ते 4 तासाची प्रतीक्षा करावी लागेल असं दिसतंय. त्यामुळं ही मोठी अपडेट आहे की तुम्हाला 10 वाजता न समजता आता ही 11 वाजता समजणार आहे. आता याच्यामध्ये 3 पद्धतीने आपण बघू शकतो. पहिली पद्धत आहे की तुम्हाला असा ॲप्लिकेशन नंबर इथे टाकून ॲप्लिकेशनच्या कॉलममध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा. जो तुम्ही फॉर्म फिल केला त्याच्यावरती एक ॲप्लिकेशन नंबर असतो, तो कट करून पेस्ट इथं करायचा आहे आणि त्याच्यामध्ये गो म्हणायचं आहे. ती झाली एक पद्धत. दुसरी पद्धत आहे की तुम्हाला एस एम एस देखील तुम्हाला प्राप्त होतील. जेव्हा तुमची लॉटरीमध्ये नंबर लागला तर तुम्हाला एस एम एस प्राप्त होईल. नाही जरी झाला तरी इथे तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकून देखील चेक करू शकता. अजून दुसरी पद्धत जी आहे, तिसरी पद्धत म्हणूयात, की तुम्ही इथे सिलेक्टेड जी लिस्ट आहे तर सिलेक्टेड यादीमध्ये पण तुमचं नाव शोधू शकता. की तुमचं सिलेक्टेड यादीमध्ये नाव दिसत असेल तर त्याचा अर्थ आहे तुमचा नंबर लागलेला आहे. जर तुमचं सिलेक्टेड यादीत नसेल तर तुम्ही वेटिंगच्या यादीत देखील चेक करू शकता की तुमचं नाव सिलेक्टेड न होता वेटिंगमध्ये लागलं आहे का. तर हे दोन्ही पद्धत आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. वेटिंगचं एक कॉलम असतो, तिथं तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वेटिंग लिस्टची यादी देखील दिसते. आणि वेटिंग लिस्टवाल्यांनी काय करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणारच आहोत डिटेलमध्ये. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला उद्या कसं चेक करायचं हे आपण आत्ता सांगत आहोत. तर एक तर तुम्ही याला एस एम एस प्राप्त होईल, दुसरं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचं आहे आणि तिसरं तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये देखील बघायचं. तर ह्या 3 पद्धती आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची मुलाचा किंवा मुलीचा नंबर लागला आहे का नाही हे बघू शकतात. उद्या सोडत आहे तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच माहिती देत राहणार आहोत. तर धन्यवाद. भेटू.